बाहेर. आम्ही तर आंबे मागवले, आंबे आणले. त्याच्यातले काही आंबे दशे त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना, फार बोर होतं एकदम. छान अंजली. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघा उन्हाळा आणि ह्यांचे खेळ. हे सौला काही खेळता येईना गेले, त्या उशीवर पालतं मी तिला शिकवलं पण ते काही जमन आहे म्हणून ती फिरतीये आपलं इकडं तिकडं. आता तिला कळालंय की व्हिडिओ चालू केलाय, मग आता नखरे कशी करायची. हे बघ हे तू पण कर साऊ. येते येते करा. हा तस बाई तिथे कोणती तरी एक पोज राहू दे की ग, आम्ही तुझी पोज बघू पर्यंत तू बदलतीस लगेच. ते बघ उलट चालले. आता आंबे आणलेत, ह्याच्यातले काही आंबे दशहरी आहेत आणि काही केशर आहेत. मला वाटतं हा केशर आहे. हा केशर आहे आणि हा जो गोल दिसतोय तो दशहरी आहे. आता ह्यांना हे एवढे कच्चे आहेत की मला यांना पिकवायला ठेवावं लागणार आहे. त्याच्यामुळे चला आता आंबे पिकायला घालूया. आपल्याकडे काही ते पाचरट वगैरे नाही, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यावरच एका सुती कपड्यावर मी आंबे पिकायला घालणार आहे. ते बघा काय हो मॅडम, काय पडायला खाली करायच्या आधी ह्याच्या खाली ठेवायचं. कसं आणि त्याच्यावर हे सुती बेड शीट. आपण आंबे हातून दिल्यावरती टाकला असतो नाही असं. घ्या इकडे बॉक्स घे बघा. या बॉल पडायले बरं आंबे बघा. थँक्यू पिल्लू, उचलू लागलीस तुम्हाला. हे बघा लांब होता. ही जरा पिवळा आहे. ठेव खाली. नाही पिकलेला. ये है पिक्या हुआ. इथून दाखवायचं. इथून दिसतीस तू. इथं कॅमेरा आहे ना. सांगायचं नो. पिकाला दे. तिकडे दे, बाजूला ठेवायचं. दे मम्मी. खायचंय ना ते तुला, खायचंय ना, पिकलेलं आहे. तर ह्याला आपण घालूया याच्या खाली, म्हणजे साऊ त्याला काही करत नाही तर आमची शावरू काय त्याला पिकू द्यायची नाही. इथं बी पॉसिबिलिटी कमीच आहे. पण कशाला मी आता त्यात बसून फिरणार होय. उशी जागेवर ठेवून द्या तिच्या. बया ठीक आहे. झाडून पण तुम्हीच काढणार. नागतोडा कसं बसती मग. नागतोडा बघ कुठं गेला असतं तुझ्या खाली चेंगरून कळालं सुद्धा. हे बघा सानवीचे ड्रॉइंग छान आहेत ना. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असं तसं कमेंट बॉक्स रिकामा आहे. बघितलं ऐकलं. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणजे असेल तसं कमेंट बॉक्स रिकामा आहे. काय झालं? अरे हो काय झालंय सांग. सोड ह्याच्या नाकात. ए भैताड तुटल ना झाडू येडे. ओ गॉड
काय झालं सावी तुला? 10 वाजल्यापासूनच झोपायचं म्हणते. नको ना वर्षाला, मला फिरवायचं असल्यास सांगते ना मी. आणि केस कट करायचे कसं हो तुझे? करू ना आपण. मी करते. मी करू का तुझा हेअर कट? सकाळी तर नाही म्हणली तू मला मम्मा सारखेच लांब लांब करायचे तुम्ही केस. हे कोण आलं बॉक्स मधून बाहेर? आम्ही तर आंबे मागवले होते. हे कोण आले? कोणता आंबा आलाय हा? हापूस आंबा दिसतोय. हो. काळा दिसतोय आंबा. अरे तिला खेळायचं दिदू त्याच्या. तू चिडवायली कशाला तिला? बसू दे ना. तू कशी बसणार आहे त्याच्यात? बसतीस तरी का? ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना की फार बोर होतं एकतर. आणि ह्या वर्षी काही आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथंच जाणार आहेत. त्याच्यामुळं आम्हाला जास्तच बोर व्हायला लागले. कारण आम्ही आजीकडे पण नाही जाऊ शकत. त्याच्यामुळं आम्हाला इथंच थांबावं लागतंय. म्हणून हे असे नवीन नवीन काहीतरी आम्ही खेळ काढून नादी लागत असतो. येतोय खेळ आणखीन एंटर होतोय रूममध्ये. थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला. आला का? आला का? आला का? ई देवा. आणि मला आणखीन स्वयंपाक करायचा आहे. पण मला आठवत ना गेलं की भाजी काय करू. त्याच्यामुळं मी टाइमपास करत बसले. चपात्या झाल्यात माझ्या. भाजी करायची आणि भात लावायचा आहे फक्त. म्हणून मी तेवढी शांत आहे. आणि आता आंबे खाऊन हे ते सगळं इतकं निवांत, म्हणजे खाण्यावर काही कंट्रोलच राहिलेलं नाहीये. जशी सुट्ट्या सुरू झाल्या तसं. आणि वजन पण खूप वाढत चाललंय आता. असो, एवढे 20 दिवस काही मी विचार करणार नाहीये. आता 1 जूनपासून परत डायटिंग सुरू करू. तोपर्यंत नाही, खावा प्या मस्त राहा. आणि आता स्वयंपाक काय करू हा विचार करा. महाग चिमटा लावला होता वर, खाली रबर लावलं होतं आणि तरी पण केस पुढे यायला म्हणून परत बेल्ट घातला. आणि मी व्हिडिओ चालू करायला केला की लगेच काढलंय. हिचं एक ना वेगळंच गाणं चालू असतं काहीतरी. मला 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 तिला डायमंड वाला दे ग, तो पांढरा आहे तो दे तिला. आता मग फायनली तू फक्त बेल्टच लावणार आहेस का? हो. ए बिटके सरक. मला पाहिजे नाही. ती माझ आहे. हा तिच्या घाम आला रे बाबा तुझी. ऐक ना, ही माझ आहे ती तुझ आहे. आता असं दिसतंय का? छान अंजली. पण हे घातलं मी कसं मागवलं? हा बघ. घेतले तरी ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं लाल लाल कलरची बांगडी. नाही तसं नाही. लाल लाल कलरचा बेल्ट. काय? पॅन्टीचा बी कलर लावू का मी? मग तू आधी डान्स करून दाखव एकदा. मी म्हणते इथं उभा राहून. हा लाल लाल कलरची बांगडी चाल माझ्या सोबत चाल. चला आता आम पापड करूया. आणि मी आम पापड पहिल्याच वेळेस करते, त्याच्यामुळे मी 2च आंबे घेतलेत. आणि हे आंबे जरा पकायला आलेले आहेत. आणि तुम्ही जर कैऱ्या असतील तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. त्याची अशी साल काढायची आणि त्याचे एकदम सगळं साल काढून घ्यायचं, म्हणजे आंबा काढून घ्यायचा कट करून. कोय वेगळी करायची आपल्याला. आणि नंतर तव्यावर एक पॅन ठेवायचा आणि त्या पॅनमध्ये हे सगळे आपण कट केलेला आंबा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे फक्त ते जळू नये इतकं. आता ह्याला कुकरमध्ये पण लावू शकतो, पण एवढं तामझाम करायची गरज मला वाटली नाही. त्याच्यामुळे इथे पण तो इझिली पकून जाईल. सो थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला झाकून ठेवायचं. एक 5-5 मिनिटांनी त्याला उघडून थोडंसं हलवत राहायचं, म्हणजे तो एकदम खाली चिटकत नाही. कारण पाणी आपण जास्त पण टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं हलवत राहायचं. आणि एकदम असा मऊ झाला ना तो, त्याच्यानंतर आपल्याला त्याला पुढची प्रोसेस करायची, ते आपण बघू पुढेच. आणि नंतर असा मऊ झाला की त्याला एकदा चांगलं हलवून घ्यायचं.
आणि मी इथं दाखवते किती मऊ होत आहे बघा. एकदम सॉफ्ट झाला आहे तो, जसा की कुकरला लावतो आपण. त्याच्यात नंतर साखर घालायची आणि तुम्हाला जे काही म्हणजे तिखट असेल किंवा मीठ असेल, मी इथं जिरे पावडर घालते, चाट मसाला आणि मीठ. बाकी तिखट मी घालणार नाही आहे कारण ह्या दोघींना पण खायचं आहे म्हणून फक्त मी चटपटीत करते आहे. हा चाट मसाला आहे आणि हे सगळं घालून एक गुड मिक्स करायचं त्याचं आणि त्याला मॅशरने चांगलं मॅश करून घ्यायचं. तुम्ही त्याला मिक्सरमधून पण फिरवून घेऊ शकता, पण ठीक आहे, माझी तेवढीच एक चूक झाली की मी त्याला मॅश केलं. फक्त मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं, त्याच्या रेषे वगैरे सगळ्या वेगळ्या होतात, पण एवढाही काही फरक नाही जाणवत. त्याच्यानंतर हा फूड कलर टाकायचा जेणेकरून त्याला कैरीचा कलर येतो. आता आंबा थोडासा पकलेला होता त्याच्यामुळे त्याला तो कलर आलेला नाही म्हणून मी टाकते, पण तो टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाका, नसेल टाकायचं नाही टाकला तरी पण चालेल. आणि कलर टाकणं किंवा सगळे मसाले टाकलं हे तुम्ही गॅस बंद करून केलं तरी पण चालेल, कारण मी ते गॅस चालू ठेवून केलं आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली, थोडीशी रणी पाहिजे जशी मी केली आहे त्याच्यापेक्षा, असं मला वाटतंय, कारण ते इझिली स्प्रेड झालं नाही तेवढं. आता मी दोन्ही प्लेटला तूप लावून घेतलं होतं आणि त्याला इव्हनली सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. आणि आता हे थोडंसं घट्ट झालं आहे त्याच्यामुळे, नाही तर फक्त तुम्ही प्लेट जरी फिरवली ना उभी धरून तरी पण ते इव्हनली स्प्रेड होतं, पण माझ्याकडून ते थोडंसं घट्ट झालं आहे. आता एक प्लेटमध्ये मी फक्त मीठ, चाट मसाला आणि जिरे पावडर टाकलेलं हे केलेलं आहे आणि साखर, आणि दुसऱ्या प्लेटमध्ये मी त्यात थोडासा चिली फ्लेक्स टाकणार आहे, थोडं चटपटीत बनवण्यासाठी, थोडंसं तिखट बनवण्यासाठी. आणि हे मी ह्या प्लेटमध्ये टाकलं, पण ह्या प्लेटमध्ये त्याचा जरा जास्त जाड लेअर बनायला लागला म्हणून मग मी दुसरी एक प्लेट तयार करते आणखीन. आणि जे तिखट आहे ते माझं 2 प्लेट झालं होतं आणि एक जे आहे ते फक्त चटपटीत असं झालं होतं. बघा आपल्या तिन्ही प्लेट बनवून तयार आहेत. आता ह्यांना आपल्याला स्लॅबवर नेऊन ठेवायचं आहे, म्हणजे की उन्हात नेऊन ठेवायचं आहे. मग तुमच्या इथं कुठेही ऊन येत असेल तुम्ही ठेवू शकता, फक्त त्याला झाकून ठेवायचं व्यवस्थित, कारण धूळ पण खूप आहे सध्या, वारं खूप असते. आज मी आम पापड ट्राय केलेत आणि मला असं वाटतंय की म्हणजे मी पहिल्यांदाच केलेत ते, पण मला वाटतं ते थोडं जरा जास्तच माझ्याकडून घट्ट झालं होतं. त्याला कलर पण घट्ट झालं त्याच्यामुळे ते इव्हनली स्प्रेड झालं नाही सगळीकडे. बघू आता, मीच पहिल्यांदा ट्राय केलेत, सो जे काही चुका होतील ते पुढच्या वेळेस होणार नाहीत. फर्स्ट ट्रायमध्ये कसे होत आहेत बघू. त्याला आता एक पूर्ण दिवस ठेवायचं होतं, पण आता वाजले 1:30, तरी पण खूप वेळ ऊन असते, तो होऊन जाईल ते. आणि मी आता ते उन्हात ठेवायला वर गेले, ते बापरे काय पाय पोळलेत माझे, कारण मी चप्पल घातली नव्हती. कमाल आहे यार, म्हणजे एवढं उन्हात काम करणाऱ्या माणसांची तर खूपच कमाल आहे. पण एक 5 मिनिट उभं राहू शकत नाही उन्हात, ते कसं काम करत असतील काय माहीत. चला आता भाजी फायनली बटाट्याचीच ठरलेली आहे कारण दुसरं काही सुचना गेले मला आता. सो बटाट्याची भाजी करणार आणि जेवण करणार आहे. आणि आम पापड कसे होते ते आता उद्याच कळेल तुम्हाला, नाहीतर रात्री जर झाले तर मग आजच्या व्हिडिओ टाकेल, नाहीतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल मी. हे बघा आपले आम पापड. हा बाय सरकतोच नको, काढावं लागतं माहिती का. मैं भी थोड़ी देर रखना पड़ेगा और आता उलट नाही प्लेट पडेल. आता राहू दे, आता उद्या ठेवतो आपण. मी थोडं खाऊ का कडेचं खा. हाय हाय काय झालं? तू काय खाती? आग पेलू खाली बस ना, असं काय करेलीस? तू काय करायली? हे आहे ना, हे बघ, हे लेअरिंग ही वाली सुटली आहे. निकल पकड फोन. आय एम ट्राईंग माय बेस्ट. मी काय? हे बघ खाऊ बघ, आंबा आहे आंबा, खाऊ तर बघ. मस्त आहे. मला पण दे. खावा आणि मला सांगा प्लीज. हे ना असं इव्हनली स्प्रेड झालं नाही ना,
त्यामुळे कुठलं वाळे कुठलं नाही. हे काय आहे? रिलॅक्स. मस्त लागते ना बच्चा. ते पण तेच आहे, कशाला उघडलं तू? ते मला खायचं होतं. हे काय मी देते की हे बघ. हे बघा किती छान वाळलेलं आहे 1-2-3 तासात, कारण ऊनच तेवढं आहे सध्या. आणि ते त्याला काढणं इतकं सॅटिस्फाईंग आहे. त्याला आपण तूप लावलेलं होतं प्लेटला आधी, त्याच्यामुळे ते खूप इझिली निघून जातं. फक्त कडांना एकदा रिकामं करायचं बतईनं आणि ते निघून जातं. आणि खूप छान फर्स्ट अटेम्प्टमध्येच माझा आमपापड बनलेला आहे. बाकी फक्त मी त्याला मिक्सरमधून काढलं असतं तर ते इव्हनली स्प्रेड झालं असतं सगळीकडे. आणि बघा किती छान फोल्ड पण होतोय. आम पापड खूप छान झाला. मी पहिल्याच वेळेस ट्राय केला होता, पण खूप छान झाला. आणि ऊन एवढा आहे की तो 2 ते 3 तासातच वाळला पूर्ण. कारण मी जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं की 2 दिवस उन्हात ठेवा, पण तसं काही करावं लागलं नाही. फक्त मला असं वाटतं की त्यात मी त्याला मिक्सरमधून काढून एका स्ट्रेनरने त्याला पूर्ण गाळून घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे ते छोटे छोटे जे त्याच्यात राहिले ना आंब्याचे हे ते राहिलं नसतं. बाकी टेस्ट तर सेमच आली असती. आणि हो की सध्या ऊन एवढं आहे. मी दुपारी म्हणजे आज दुपारी बाहेर गेले होते, 3 वाजता काम होतं. आणि मी जास्त पण गेले नाही, इथून एक रस्त्यापर्यंत. तर एवढा त्रास झाला मला वापस आल्यास. म्हणजे अशा पायातून आग निघायला लागली माझ्या. आणि मला उन्हाळी लागली. चक्क मी औषध आणि गोळ्या घेतलंय, एवढी उन्हाळी लागली. सो घरात राहा, सेफ राहा, हायड्रेटेड राहा. शरबत, आंब्याचं पन्ह किंवा हे असं पाणी मोस्टली हे असं पित राहा, कारण तुमचं हायड्रेशन कमी नाही व्हायला पाहिजे. आणि जे काही कोका कोला, स्प्राईट जे थंडच्या नावाने तुम्हाला असं वाटतं ना की ते तुमचं शरीर थंड करतात, पण नाही, ते तुम्हाला आतून डिहायड्रेट करतात. सो ते सगळे जे आहेत ना कोल्ड्रिंक्स ते टाळा. सगळे कोल्ड्रिंक्स टाळा. कारण आता आंबे आहे, तुम्ही घरी पण फ्रुटी बनवू शकता. त्याला ते सुद्धा लहान लेकरांना बाहेरून द्यायची गरज नाही आहे. मी फ्रुटीची पण रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि हे बाहेरचे सगळे कोल्ड्रिंक्स टाळा, कारण ते मग आतून तुम्हाला डिहायड्रेट करतात. सो त्याच्याऐवजी तुम्ही घरचं सरबत प्या, बर्फ टाकून प्या तुम्हाला थंड हवं आहे तर. पण हे सध्या एवढा महिना ना खूपच जास्त हे आहे, हीट आहे. त्याच्यामुळं थोडंसं स्वतःची काळजी घ्या आणि जमेल तेवढं घरात राहा. उन्हात निघू नका विनाकारण. आणि जे असा विचार करतात ना की आता मुलांना सुट्ट्यात, सो आपण कुठंतरी फिरायला जाऊ, सो नका जाऊ प्लीज. दिवाळीत ट्राय करा, किंवा ह्या वर्षी जरा जास्त हीट आहे तर मग मुलांचे 15 जूनपर्यंत असतातच सुट्ट्या. सो 1 जूनच्या नंतर जा तुम्ही, कारण ह्या महिना खूपच बेकार आहे. आणि आम्ही त्या दिवशी अकलूजला पण गेलो होतो ना लग्नाला. सो आम्हाला एवढा त्रास झाला त्या दिवशी की वापस येताना ऊन होतं आम्हाला फार. 2:30 वाजता आम्ही अकलूजून निघालो होतो. सो ऊनच होतं सगळं. AC बिलकुल काम करत नव्हता गाडीचा. आणि इतकं म्हणजे असं कसं तरी वास यायला होता ACचा. मला आमची गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा असं गाडीत मळमळ वगैरे असं झालंय. सो हे उन्हाळा खूपच डेंजर आहे. सो स्वतःला सांभाळा, स्वतःची काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा. आणि आणखीन एक होतं की ह्या 2 महिन्यातच आपण हे पण बघितलं की किती सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. आणि मोदींनं पण 1-2-4 दिवसाखाली तो सूचना दिलीच की सोनं खरेदी करू नका, असं हे. पुन्हा पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो ते कमी वापरा. कारण आपण जर ह्याचा वापर असाच चालू ठेवला तर ते आपल्याला जास्त इम्पोर्ट करावं लागेल आणि आपल्या रुपयाची किंमत आणखीन कमी होईल. त्याच्यामुळं ते सांगतात. आणि ह्याच्यावर मी खूप अशा इन्फ्लुएन्सर्सला वगैरे असं रील करताना बघितले, काय फालतूगिरी आहे वगैरे वगैरे. पण आपण एक विचार करायला पाहिजे थोडासा. प्रत्येक वेळेस मेम बनवायची गरज नाही आहे प्रत्येक गोष्टीची. हे का बोलतायत हे थोडंसं विचार करून आपण त्याच्यावर ॲक्शन घ्यायलाच हवी. आणि मी ह्यांना म्हणलं की मोदीजी म्हणालेत की पेट्रोल कमी वापरा, फिरायला जाऊ नका. फिरायला म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप्स वगैरे करू नका, कारण इंटरनॅशनल ट्रिप केलं की
तेच ना, आपला पैसा बाहेर जातोय किंवा पेट्रोल तेवढं हे होतंय. सो ते करू नका. हे मला म्हणाले, मी ऐकल पण माझ्या बायकोनं ऐकलं पाहिजे ना, तीच मला चल म्हणते सारखं. म्हणलं वा, व्हेरी गुड. म्हणलं आता नाही म्हणणार मी चल एवढं वर्ष तरी, कारण एवढं हे वर्ष आहे ना ते महागाईचं वर्ष आहे. म्हणजे तुम्हीच बघा ना, 1-2 महिन्यापासून किती म्हणजे प्रत्येक गोष्ट महागली आहे. तसं तुमची इन्कम वाढली का? नाही, फक्त गोष्टी महाग होत चालल्यात, तेवढी तुमची इन्कम वाढत नाहीये. इन्कम तेवढीच आहे, त्यात काही म्हणजे तुम्हाला ही गोष्ट महाग झाली आहे म्हणून तुम्हाला लगेच त्यातलं तुम्हाला तुमच्या इन्कममध्ये वाढ भेटली आहे असं नाही आहे. पण इन्कम तेवढीच आहे, पण महागाई जास्त वाढली आहे. सिलेंडर्स वाढले, पेट्रोल वाढले, तेलाचे दर वाढले, एवढं सगळं झालं. सो थोडंसं हे वर्ष थोडंसं तुमचा पैसा पण जपून ठेवा. कोरोनासारखी म्हणजे घरात बसायची तर वेळ येणार नाही, पण पैशाची किंमत फार म्हणजे आपल्या रुपयाची तर किंमत कमी होत चालली आहे. त्याच्यामुळं हे सगळं आपल्याला थोडंसं जपून करायला हवंय एवढं वर्ष तरी. बाकी पुढचे अपडेट्स आपल्याला मोदीजी देतच राहतील. चला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आपण भेटू अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.